प्रतिबिंब जनमानसांचे। दिल्ली गेटवर शिवजन्मोत्सवाचा जल्लोष, बाल शिवाजीचा पाळणा, लेझिम मर्दानी खेळांनी रंगला सोहळा। भानुदास कोतकर यांच्या हस्ते दिल्ली गेटवर शिवजन्मोत्सवाची आरती। तिथीनुसार साजऱ्या होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवजयंतीनिमित्त नगरमध्ये दिल्ली गेट येथे आयोजित शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला। छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाला हजारो नागरिकांनी उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। दिल्ली गेट परिसरात नागरिकांची अक्षरशः अलोट गर्दी उसळली होती। कार्यक्रमात बाल शिवाजीचा पाळणा गीत व नृत्य, महिलांचा लेझिम डाव तसेच लाठीकाठी, तलवार, दांडपट्टा, मर्दानी खेळ आणि मल्लखांब यांची चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करण्यात आली। याशिवाय मार्कंडे शाळेच्या विद्यार्थ्यांनी ढोल पथक व लेझिमचा डाव सादर करून वातावरणात शिवमय जल्लोष निर्माण केला। कार्यक्रमादरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास बाजार समितीचे माजी सभापती भानुदास कोतकर यांच्या हस्ते अभिवादन करून आरती करण्यात आली। यावेळी ज्येष्ठ नेते सुनील रामदासी, ज्येष्ठ विधिज्ञ अच्युतराव पिंगळे, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र चोपडा तसेच छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक प्रतिष्ठानचे संस्थापक नगरसेवक श्रीपाद छिंदम, माजी नगरसेवक श्रीकांत छिंदम, संजय वल्लाकट्टी, महेश सब्बन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी नगरसेवक श्रीकांत छिंदम यांनी केले। यावेळी प्रतिष्ठानचे अमोल बोल्ले, शहीद शेख, रोहन येनगुंतुल, उमेश मेरगू, सागर लोढा, अमृत वन्नम, अक्षय माथेसूळ, संजय अकुबत्तीन, हेमंत गायकवाड, राजू म्याना, राजू जामदारे, विनायक गुडेवार, विजय सामलेटी, नरेंद्र गुरुड, जयंत कारंपुरे, किशोर हरबा, स्वप्नील दिवाने, रोहन येनगुंतुल, सागर बल्लाळ यांच्यासह अनेक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। माता भगिनी, आपल्या अहिल्यानगरवासी आणि सर्व मंडळाचे पदाधिकारी यांनी अतिशय परिश्रम घेतलेले आहेत। आज कार्यक्रम अतिशय यशस्वीरित्या पार पडलेला आहे आणि कार्यक्रम घेण्याचा उद्देश शिवरायांचा जय जयकार होणं एवढंच आहे। जे कोणी माझ्या बाबतीमध्ये काही राजकीय किंवा राजकीय काही बंधूंनी काही अर्ज भानगडी केल्या होत्या तर त्यांना सुद्धा त्यांच्याबाबत सुद्धा माझ्या मनात कोणत्याही प्रकारचा द्वेष नाही। आपण छत्रपतींचा जय जयकार करतोय। आज आपण या संबंध महाराष्ट्रातच नव्हे तर हिंदुस्थानामध्ये छत्रपतींचा जय जयकार करण्यासाठी आपल्याला काय काय करता येईल हा आपण काम केलं पाहिजे। परंतु एखादी व्यक्ती छत्रपतींचा जय जयकार करण्यासाठी प्रयत्न करतोय आणि त्याला थांबवण्याचं काम काही बांधव करतायत तर या बांधवांच्या पाठीमागं कोण आहे हे खरं म्हणजे शोधण्याची गरज आहे। खरं म्हणजे या बांधवांचं सुद्धा हे सगळं आज प्रात्यक्षिक पाहून या बांधवांच्या मनात सुद्धा वाटलं नाही की अशा पद्धतीचा कार्यक्रम इथं घेतला गेला। मी आज एवढंच बोलून सांगतो की अशा पद्धतीचं छत्रपतीचं जय जयकार इथून पुढच्या काळामध्ये वारंवार होईल अशी मी सर्व नगरकरांना खात्री देतो आणि सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो। धन्यवाद। नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।